अजब रमा राघवची जोडी। मॅडम तुम्ही तुमचा प्लॅन सांगा बघू। येस, प्लॅन असा आहे की आपण हनीच्या घरी जायचं आणि कोणालाही न कळता आपण तिला इथे घेऊन यायचं। म्हणजे आपण हनीला किडनॅप करायचं। हाऊ एक्साइटिंग। राईट। सो बबली सर, आपण हनीला लपून छपून तिकडून इथे घेऊन यायचं आणि मग त्याच्यानंतर वैभव सर आणि तिचं लग्न इथे लावून द्यायचं। म्हणजे एकदा का त्या दोघांचं लग्न झालं की त्यांचे पेरेंट्स काहीच करू शकणार नाही। मिस्टी ब्रिलियंट, सुपर, स्टुपेंडो, फॅन्टॅब्युलस। काय ब्रिलियंट सर। एखाद्या मुलीला तिच्या घरातून असं पळवून घेऊन यायचं आणि तिचं तिच्या आई वडिलांच्या मर्जी विरुद्ध एका मुलाशी मंदिरात लग्न लावून द्यायचं, हे किती चुकीचं आहे सर। राघव, बरोबर आहे तुझं, पण तुला असं वाटतंय का की मला हे असं लग्न करायला आवडतंय? पण अरे, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये आता। पण मला हा प्लॅन खूप आवडलाय बरं का। हो ना। मी टू। राघव सर, आय नो हा प्लॅन थोडा रिस्की आहे, पण आपल्याला हे सगळं करावंच लागेल, नाहीतर हनी आणि वैभव सरांचं लाईफ स्पॉइल होईल सर। अहो पण हे असं करून आपण त्यांच्या आई वडिलांना आयुष्यभराचं दुःख देतोय, हे कळतंय का तुम्हाला? बघा राघव सर, प्लीज आता नाही म्हणून। आता त्यांच्या पॅरेंट्स पेक्षा वैभव सर आणि हनी जास्त इम्पॉर्टंट आहेत। एक्झॅक्टली। आपल्याला मंदिरात लग्नासाठी अजून काय काय तयारी करायला लागेल? तयारी काय करायची आहे त्याच्यात? मंगळसूत्र, 2 हार, वेन्यू, नवरा नवरी, दॅट्स इट। आणि मोठ्यांचे आशीर्वाद। त्यासाठी मी आहे ना देसाई। तुला आणि हनीला माझे खूप आशीर्वाद आहे। यू बोथ हॅव माय ऑल ब्लेसिंग्स। थँक्यू सर। हार, पूजा याची सगळी तयारी करावी लागेल। ते मी सगळं करून ठेवते। आणि हनीसाठी मी मंगळसूत्र सुद्धा घेऊन ठेवलंय। आणि लग्न लावण्यासाठी गुरुजींची पण गरज नाही, राघव सर आहेत ना। नाही नाही, मी हे असं लग्न लावू शकत नाही। हे असं लग्न लावल्याने कोणीही आनंदी राहणार नाहीये। राघव माय बॉय, अरे पृथ्वीराजाने सुद्धा संयोगिताला लग्नासाठी पळवून आणलं होतं। ग्रेट। मग बबली सर एक काम करा, त्या दोघांना इथे बोलवून आणा, म्हणजे कसं आपण त्यांची ऍडवाइस घेऊ आणि हनीला किडनॅप करून इथे आणूया। येस, पृथ्वीराज। ए नो वी कॅन। का? कारण ती हिस्ट्री आहे। प्लीज सगळ्यांनी वेळ घालवू नका, आपण सगळे इथे डिस्कस करत राहू आणि तिकडे हनीचं लग्न लागेल सुद्धा। नाही नाही, हे बघा, मी तुम्हाला असं काहीही करू देणार नाही। राघव सर प्लीज, हे बघा, मी नेहमी तुमचं ऐकते ना, तुम्ही जे सांगाल ते सगळं करते मी। मग आज एक दिवस, फक्त एक दिवस तुम्ही माझं ऐका ना प्लीज। थँक्यू 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 सो मच। चला गाईस, आपण लगेच कामाला लावूया। बबली सर, तुम्ही, मोना आणि वैभव सर, तुम्ही तिघं मंदिरामध्ये थांबून सगळी तयारी करा। मी, वासू, नेहा आणि राघव सर, आम्ही 4 जण हनीला घेऊन येतो। ओके 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 डन। अरे पण तुम्ही तिकडे कसे घुसणार? कारण तिकडे हनीच्या घरी कोणाला एंट्रीच नाहीये ना। अगं पण लग्नाच्या इन्व्हायटीजला तरी एंट्री असेलच ना। मी आणि राघव सर तिचे खोटे रिलेटिव्ह बनून जाऊ। रमा मॅडम, हे जास्ती होतंय आता। ओके 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 फाईन, आपण तिचे फ्रेंड्स बनूनच जाऊ, पण जाऊया प्लीज राघव सर। आज तुम्ही माझं सगळं ऐकणार आहात असं म्हणालात, ओके? गाइस, आप आपल्या कामाला लागा। कम ऑन, फास्ट, क्विक। येस येस येस।
येस येस, चला चला चला. ऑल द बेस्ट माय स्वीट किडनॅपर्स, ऑल द बेस्ट. जंग जित्याना. ऑल द बेस्ट तुम्हाला पण. कम ऑन, चला चला बॅग उचला, चला राघव सर. शालिनी, आले. अहो तुम्ही निघाला ते? हो अगं आधी थोडा वेळ देवळात जाईन म्हणतो मी, आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी लग्नविधीसाठी जायचं. आता ही लग्न सराई सुरू झाली आहे ना, तुम्हाला एक दिवसही वेळ मिळणार नाही आता. पुन्हा यंदा खूप मुहूर्त आहेत. अहो आज राघव आणि रमाच्या ऑफिसमधल्या एका मैत्रिणीचं लग्न आहे म्हणे, म्हणून ते लवकर गेलेत ऑफिसला. बरं शालिनी, तुला काय वाटतं, इथे राहून गिरीश रावांच्या मुलीत काही बदल झालाय? मी जे बघितलं ते ह्यांना सांगू का? नाही नको, ह्यांच्या रागापुढे कोणाचं काही चालत नाही. आता काही न बोललेलंच बरं आहे. शेवटी नियतीच्या मनात जे असेल तेच होईल. शालिनी, अगं मी काय विचारतोय, रमाच्या वागण्या बोलण्यात काही बदल जाणवतोय का तुला? हो हो, अहो ती नक्की प्रयत्न करते. तिला गोष्टी समजावून सांगितल्या ना की कळतात. पण आता जर कोणी तिला रागावलं वगैरे तर जरा हट्ट धरून बसते. शालिनी, तिला ममता मिळायला हवी, मग तिचं हे हट्ट करणं बंद होईल. बरं ठीक आहे, मी येतो. नेहा, बापू तुम्ही इथेच थांबा, मी आणि राघव सर पटकन हनीला घेऊन येतो. ओके? हा चालेल चालेल. हो हो चला. मॅडम पण राघव सर प्लीज चला ना पटकन, बॅग घ्या. आणि चला राघव सर. पत्रिका बघू. रमा मॅडम, तिकडे सगळ्यांना पत्रिका मागतायत, आपल्याकडे नाहीये. आता कसे जाणार आहोत आपण आत? बघूया ना राघव सर, काहीतरी रस्ता निघेल. राघव सर, आय फील हा माणूस जो आहे ना तो हनीचा भाऊ आहे. चला फॉलो मी. हाय दादा, कसा आहेस? तुम्ही कोण? अरे मला नाही ओळखलंस? मी रमा, हनीची कॉलेज फ्रेंड. अरे बऱ्याचदा तुमच्या घरी येऊन गेले मी असली साठी. पण मला नाही आठवत आहे. बरं इन्व्हिटेशन कार्ड दाखवता का? इन्व्हिटेशन कार्ड? अरे विसरलो. काय ना, आज आम्ही सकाळी सकाळी एकदम घाईत निघालो ना, त्यामुळे इन्व्हिटेशन कार्डच विसरलो. हनी आणि माझे फोटोज थांब दाखव. फोन हा बघ, हा पण बघ. हे तर कॉलेजचे आहेत आमचे. किती मस्त दिसतोय ना आम्ही, किती लहान होतो आम्ही. पण मग हा कोण आहे? याचे फोटो दाखव ना हनी बरोबरचे. हा माझे फोटो नाहीये. काय? त्यांचे कसे असतील ना फोटो? ते आमच्या बरोबर कॉलेजमध्ये नव्हते. पण मग हा आहे तरी कोण? हा 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 माझा नवरा. मागच्याच महिन्यात लग्न झालं आमचं. आम्ही दुबईला असतो. तुला माहिती आहे दादा, ऍक्च्युली आम्ही कालच दुबईला रिटर्न जाणार होतो, पण काल पत्रिका आली ना आणि आज सकाळी लग्न म्हटल्यावर मग आम्ही थांबलो. हो ना दादा, काय आहे ना, मला हनीच्या लाईफ मधलं इतकं बेस्ट मोमेंट मिस नव्हतं करायचं, म्हणून मी आले. पण नेमकी पत्रिका विसरली. तर आम्हाला आज जाऊ दे ना प्लीज. नाही म्हणजे आता मी पुन्हा दुबईला गेले तर परत आम्ही दोघी मैत्रिणी कधी भेटणार नाही का? प्लीज प्लीज मला आज जाऊ दे ना प्लीज.
बरं ठीक आहे, जा तुम्ही. चला हो. धन्यवाद. रमा मॅडम, इथे यांची लग्नविधीची सगळी तयारी झाली आहे वाटतं. हे ना कदाचित फक्त गुरुजींचीच वाट बघत असतील. राघव सर, एवढ्या गर्दीतनं हनीला कसं घेऊन जायचं आपण? मी तेच सांगतोय तुम्हाला. हनीला लपवून छपवून देणं विसरा. आपण त्यांच्या आई वडिलांना सगळं खरं खरं सांगून टाकू. अरे अजिबात नाही हं. गप्पा बसा. हे बघा राघव सर, पण काहीतरी मॅनेज करूया ना. डोंट वरी, मी आहे ना. हे बघ, आय फील इथून वर ना सगळ्या रूम्स असतील बहुतेक आणि हनी तिथेच असेल. चला फॉलो मी. एक मिनिट. कोण आहात तुम्ही आणि इकडे कुठे चाललात? मला नाही ओळखलं अंकल. मी हनीची मैत्रीण, कॉलेज फ्रेंड. अगं, पण ह्या आधी कधी तुला बघितलं नाहीये मी. आंटी, अहो असं काय करताय? कितीतरी वेळा तुमच्या घरी येऊन गेले हनी सोबत. यू रिमेंबर, तुमची किटी पार्टी होती. मी आणि हनी तुमच्यासाठी डीजे झालो होतो. म्युझिक प्ले केलं होतं तुमच्यासाठी. रिमेंबर? हो अगो, पण माझ्या किटी पार्ट्या तर नेहमीच असतात. एक्झॅक्टली. थांबा, मी तुम्हाला ना माझा आणि हनीचा फोटो दाखवते. चक्क बरं. हे बघा, सी. हे माझे हस्बंड. राघव, अंकल आंटींना नमस्कार करा. असू दे असू दे. आम्ही दुबईला असतो. बाय द वे आंटी, हनी कुठे आहे? मला तिला लगेच भेटायचं. ते काय ना, मी दुबईला लगेच जाणार आहे. म्हणजे आम्ही दुबईला असतो ना, म्हणून. मी लग्नानंतर लगेच दुबईला जाणार आहे ना, सो मला हनीच्या रिसेप्शन करता थांबता नाही येणार. त्यामुळे मला भेटायचं आहे तिला. मी हनीला खरंच खूप मिस करेन. अगं, वर आहे ती तिच्या रूम मध्ये. जा आणि भेट तिला. बरं, ओके, थँक्यू. चला. हा, आली का? राघव सर, हनीची रूम कुठली असेल हो? रमा मॅडम, खाली तुम्ही माझी ओळख तुमचा नवरा म्हणून करून दिली. हद्द झाली तुमच्या खोट्या बोलण्याची. का केलं तुम्ही असं? का केलं म्हणजे? तुमच्या हनीसोबत एक तरी फोटो आहे का? माझा फोटो होता, त्यामुळे तिच्या भावाने सोडलं आपल्याला. तरी मी सतत तुम्हाला ना ऑफिसमध्ये सांगत असते, आमच्यासोबत एक फोटो काढा, आमच्यासोबत एक फोटो काढा. पण नाही, तुम्हाला माझं काही ऐकायचंच नसतं ना. आता फोटो नाहीये म्हणून इतकं खोटं बोलाल तुम्ही? बोलावं लागलं, नाहीतर तिच्या भावाने आपल्याला आत कसं सोडलं असतं. आणि मला सांगा, आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे? हनी आणि वैभव सरांचं प्रेम. हनी आणि वैभव सरांचं प्रेम, राईट? मग मोना काय म्हणते ना, ते आठवा. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हे मोना मॅडम नाही म्हणत, हे आधीच पूर्वीच कोणीतरी म्हणून ठेवलंय. ते आठवा आणि माझ्यासोबत आता मला सध्या हनीची रूम शोधायला मदत करा. चला पटकन. चला. सर सर सर, ती बघा, ती असेल हनीची रूम. मलाही असंच वाटतंय. हा, चला हळूहळू. एक मिनिट. आत जायला अलाउड नाहीये, फक्त फॅमिली मेंबरच जाणार. मग आम्ही फॅमिलीच आहोत ना. आय मीन टू से, मी हनीची एकदम क्लोज 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 फ्रेंड आहे. म्हणजे फॅमिली सारखंच झालं ना, हो की नाही? आणि तसं पण अंकलने आम्हाला ना एक स्पेशल काम करायला पाठवलंय, म्हणूनच आम्ही इथे आलो. इथपर्यंत आलेत म्हणजे यांना एंट्री अलाव आहे.
तरी पण खाली जा आणि एकदा त्या मॅडम बोलतात तसं एकदा कन्फर्म कर. हो हो करा ना, कन्फर्म करा, एकदम अंकलला जाऊन विचारा. पण फक्त आम्हाला हात सोडा ना, आम्ही इथे किती वेळ असं उभं राहणार नाही का? जा. थँक्यू सो मच दादा, तुम्ही ना खूप चांगले आहात. मी अंकलला सांगणार आहे, तुम्ही तुमची ड्युटी एकदम मस्त करता. हो ना? हो चला या. चला चला चला. डोंट वरी हनी, डोंट क्राय. रमा, राघव सर, तुम्ही माझ्यासाठी आला. तुझ्यासाठीच तर आलोय आम्ही. आणि मॅडम कशा आहात तुम्ही आता? आय डोंट नो, मला बाबांनी ठरवलेलं हे लग्न नाही करायचंय. मला वैभवशीच लग्न करायचंय रमा. हनी, म्हणूनच तर आम्ही आलो ना, तुला घेऊन जायला इथनं. घेऊन जायला म्हणजे आय मीन हे पॉसिबल नाहीये रमा. अगं, माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी माझ्या बाबांनी सगळीकडे माणसं बसवली आहेत. माझ्या इथून सुटका नाही होणार राघव सर. रमा मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगत होतो, हा सगळा वेडेपणा आहे. अहो सर, प्रेमासाठी कधी कधी वेडेपणा करावा लागतो. आणि हनी, तू हिम्मत हारू नको, तू फक्त हिम्मत ठेव. हनी, आम्ही सगळी प्लॅनिंग करून ठेवली. यु नो व्हॉट, वैभव सर इथल्या जवळच्याच मंदिरामध्ये आहेत, तुझी वाट बघतायत ते. आम्ही तुमचं लग्न तिथे लावून देऊ, ओके? तू काळजी करू नकोस, तू आता फक्त आमच्यासोबत चल. रमा मॅडम, अहो आपण हनी मॅडमना इथनं बाहेर नेणार आहोत कसे? बाहेर लोक किती आहेत बघितलेत ना तुम्ही? ह्या गर्दीतून आपण हनी मॅडमला नेऊ शकणार आहोत का? मी काहीतरी विचार करते, जरा थांबा राघव सर. आपल्याला काही करून हनीला लपवायला पाहिजे. पण मी कशी लपणार? आयडिया. हनी, एक काम कर, पटकन या कार्पेटवर झोप. व्हॉट? हा, पटकन झोप. मॅडम काय करताय तुम्ही? अहो राघव सर, आपण हनीला या कार्पेटमध्ये गुंडाळून बाहेर घेऊन जाऊया, म्हणजे ती कोणाला दिसणारही नाही आणि कोणाला कळणारही नाही आपला प्लॅन काय ते. पण ती बाहेर दोन लोक उभी आहेत, त्यांचं काय करायचं? त्यांना मी बघते राघव सर. हनी, पटकन झोपून घे, पटकन, फास्ट फास्ट फास्ट. ओके ओके, मला हे धाडस करायलाच हवं. परफेक्ट. राघव सर, तुम्ही आता इथे दाराशी थांबा, मी तोपर्यंत त्या दोघांशी बोलते, ओके? हा. अँड ऑल्सो मला सांगा, तुमची मॉम तुमच्या डॅडला काय हाक मारते? आबा समथिंग न? रमा मॅडम, अहो आम्ही आबा म्हणतो, माझी आई त्यांच्या नवऱ्याला आबा का म्हणेल? बरं ठीक आहे, आठवलं मला. थांबा, तुम्ही लवकर रेडी राहा. अरे दादा, तुम्ही आलात? पण दादा आले. मी सरांशी बोललोय, सरांनीच त्यांना वर पाठवलंय. मग मी काय खोटं बोलत होते का? टोल्ड यू. बरं मला सांगा, अंकलने तुम्हाला कार्पेट बद्दल सांगितलं ना? कार्पेट? हा, पूजेसाठी घेऊन जायचं ना कार्पेट, त्याच्यासाठीच तर आम्ही आलोय ना इथे. काय आहे ना, हनीच्या लग्नाच्या पूजेसाठी एक कार्पेट घेऊन जायचंय. माझे मिस्टर आहेत ना, ते घेऊन येतील कार्पेट. तुम्ही फक्त आम्हाला हेल्प करा, फक्त स्टँड पासून खाली उतरून द्या, ओके? आम्ही इथे सिक्युरिटीसाठी आहोत. हो माहितीये, पण कसं आहे ना, ते कार्पेट जरा हेवी आहे आणि ओल्ड स्टाईलचं आहे ना, त्यामुळे जरा तुमची हेल्प लागेल. आणि हनीच्या लग्नाच्या पूजेसाठीच लागणार आहे ना. ते हनीच्या फॅमिलीसाठी खूप लकी आहे म्हणे, खूप लकी आहे. प्रत्येक पूजेसाठी ते तेच कार्पेट यूज करतात. सो जरा प्लीज हेल्प करा. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझा हसबंड घेऊन येतात, एक मिनिट. आहो आहो, हे बघा, हे दोघं जण किती चांगले आहेत, आपली हेल्प करायला रेडी झालेत.
पटकन या पटकन या. पटकन या पटकन. अहो बघताय काय, चला ना मदत करा पटकन. एक मिनिट, दोघं जण कुठे, एकानेच मदत करा ना. आहे ना, अंकलने काय सांगितलंय, हनीला एकटीला सोडायचं नाही. 24/7 तिच्यासोबत कोणीतरी एक असलंच पाहिजे. तिला कोणी भेटता कामा नये, कळलं? त्यामुळे एकानेच मदत करा. ओके भाऊ, चला ना पटकन, सगळेजण आपली खाली वाट बघत असतील. आपली म्हणजे कार्पेटची. चला चला, तुम्ही नको, तुम्ही चला. थँक्यू. आता तुम्ही जा. अंकलने काय सांगितलंय, हनीचं लग्न होईस्तोवर कोणालाही तिच्या जवळ सोडायचं नाही. जा, कोणालाही भेटू देऊ नका. पळा पळा, गो. थँक्यू. आता तुम्ही जा. अंकलने काय सांगितलंय, हनीचं लग्न होईस्तोवर कोणालाही तिच्या जवळ सोडायचं नाही. जा, कोणालाही भेटू देऊ नका. पळा पळा, गो. या ना, या गुरुजी या. हो. काय त्रास नाही झाला? नाही. व्यवस्थित तयारी झाली ना सगळी? हो, तयारी कधीच झाली. नमस्कार. वा, छान सजावट केली आहे. कोण जिंकलं? मी अच्छी. हे बघा काय ना, त्या कार्पेट मधून इतकी धूळ निघाली ना मग अशी, मला एलर्जी आहे ना धुळीची, त्यामुळे हे बघा शिंका येते सारखी. बरं ठीक आहे. रमा मॅडम, किती सफाईदारपणे करता तुम्ही हे सगळं. मला ना कौतुक वाटतं तुमचं. आता अजून हलत राहायला लागणार आहे आपल्याला. चला पटकन. अरे चला गुरुजी आले. चला. हो. चला. नमस्कार. या गजानन गुरुजी, स्वागत आहे तुमचं. अरे वा, एकदम करेक्ट मोमेंटला ते गुरुजी आले. आता आपण पटकन सटकूयात. ओके, हो, त्यांना आधी बाहेर काढायला हवं. हो. आरामात. ओके ना तू? आणि राघव सर, हे गुंडाळा पटकन कोणी बघेल नाही. आपण इथनं बाहेर पडे. ओके, तू नक्की ओके आहेस ना? थोडं घुसमटल्यासारखं झालं, पण ठीक आहे. आता आपण कारमध्ये बसून सर आलात ना? चला निघूया. एक मिनिट थांबा. आणि हा, हे घे, ह्याच्याने तुझं फेस कव्हर करून टाक पटकन. ओके, हो ठीक आहे. रेडी, चला. गजानन गुरुजी अगदी वेळेवर आले. हो ना, आणि गजानन गुरुजी लग्न लावणार म्हणजे संसार सुखाचा होणारच. काय करताय तुम्ही? पटकन गर्दीत आपण पटकन सटकू शकू. बघा, नंतर पुन्हा आपल्याला असा चान्स पाहिजे मिळणार. पटकन चला आणि सांग ना यांना. ते बघितलं का तुम्ही? काय झालंय काय रमा? राघव सर, हनी तुझ्या लग्नासाठीची पूजा सांगायला आलात ना, ते राघव सरांचे डॅड आहेत, म्हणजे अंकल गुरुजी. थँक्यू गुरुजी. असं ऐन वेळेस तुम्हाला आम्ही बोलवलं लग्नासाठी, तरी तुम्ही आलात. तुमची खूप धावपळ झाली असेल ना?
अहो कामच आहे माझं ते. आणि यंदा मुहूर्त खूप आहेत, त्यामुळे दिवसातून 2-3 लग्न तर लावावीच लागणार आहेत, त्यामुळे धावपळ ही होणारच. शिवाय हे पुण्याचं काम आहे. अगदी बरोबर बोललात. अहो तुमचे असे विचार आहेत म्हणून तर आमच्या मुलीचं लग्न लावण्यासाठी आम्हाला तुम्हीच हवे होतात. धन्यवाद. आणि हो, तुम्हा उभयतांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुम्ही घरच्या घरी लग्न लावताय. नाही खरंच गाजावाजा नको, पैशाची उधळपट्टी नको. फार चांगला निर्णय घेतला तुम्ही. आणि लग्न म्हणजे 2 व्यक्तींचं, 2 कुटुंबांचं मिलन. मग ही लाखोंची उधळपट्टी मनाला पटत नाही. हो हो, आम्हालाही फारसा खर्च आवडत नाही हो, म्हणून तर सगळी घरातलीच लोक बोलवलीत लग्नासाठी. आणि हा आपला छोटासा समारंभ करतोय. नाही चांगला विचार. बरं चला, आपण लग्नविधींना सुरुवात करू. मुहूर्त टळायला नको. हो हो हो, मुलाकडची वरात येईलच आता. आणि मुलीलाही तयार राहायला सांगा. चला. अंकुल गुरुजी कसे काय आले इथे? तुम्ही आपल्याला इथे बघितलं ना तर आपली वाट लागणार आहे. चला इथं पळू. चला पटकन. चल चल. ओके असता तू? भागला नाही आहे ना तुला? उठ. आणि मॅडम, अरे बघता काय? पकडा त्यांना. पळा 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 पळा. त्या हनी मॅडमला घेऊन चालत. पकडा. चला यजमान, सगळी तयारी झालेली आहे. हा, ते हवन कुंड ते मागवून घ्या जरा. हो अथर्व, हवन कुंड आणायला सांग. हो, जा पटकन हवन कुंड घेऊन ये. सर, मॅडम, तुमच्या मुलीला कोणीतरी पळून घेऊन जात आहे. तुम्ही त्या दोघांना वर पाठवलं होतं ना, ज्यांना कार्पेट खाली आणायला सांगितलं होतं. ते दोघं तुमच्या मुलीला घेऊन पळतायत. अरे मग तू इथे येऊन बातम्या काय देतोय? जा आणि पकड त्यांना. ते जर पळून गेले ना तर तुझ्या तांगड्यात म्हणून टाकीन, लक्षात ठेव. चालले. हो सर. बाबा बाबा तुम्ही शांत व्हा. मी बघतो त्या दोघांना. यजमान, घर मांडवात हे काय चाललंय? आणि तो माणूस कुठल्या जोडप्याबद्दल बोलत होता? काही नाही हो, फ्रॉड लोक आहेत ते सगळे. माझ्या मुलीला पळवून नेण्यासाठी काहीतरी खोटं नाटक सांगून घरात घुसलेत ते. मला मगाशी संशय आलाच होता. तुम्ही शांत व्हा, बघू सगळं ठीक होईल. मुलगी सापडेल तुमची. हा, शांत व्हा. ती सापडेलच हो गुरुजी, पण ते दोघेही सापडतील. मग बघा मी कशी त्यांची खांडोळी करतो ते. रमा राघव कधी येतील? हनीच्या घरी सगळं प्लॅन प्रमाणे होत असेल ना? वैभव सर, मला ना खूप टेन्शन आलंय हो. मिस मोना, येस सर. येस सर. प्लीज कम हियर. आता टेन्शन घेऊन काही होणार आहे का? देन पण हनीच्या डॅडने कडेकोट बंदोबस्त ठेवला असणार. आणि रमा राघव हनीपर्यंत पोहोचूच शकले नाही तर
किंवा ते पोचायच्या आत हनीचं लग्न झालं तर? मिस मोना, हा. एक्सक्यूज मी. येस सर. मिस्टर देसाई, मी पॉझिटिव्ह राहायला सांगतोय ना, मग तू स्वतःचंही टेन्शन वाढवतोय आणि त्याबरोबर आमचंही टेन्शन वाढवतोयस. अरे तुम्ही असे तोंड पाडून काय बसलात? अरे आज केवढा आनंदाचा दिवस आहे. देसाई, आज तुझं लग्न आहे. काय काय तयारी केली आपण? मंगळसूत्र आणलाय, हार, ही रोषणाई, हे डेकोरेशन कोणासाठी केलंय? तर थोडा फेसवर स्माइल ठेव ना. पण सर, हनी आली तर लग्न होईल ना? येणार. हनी 200% येणार म्हणजे येणार. अरे माझा मिस्टर अँड मिसेस पी सॉरी, मिस पी आणि मिस्टर पी या दोघांवर माझा विश्वास आहे. ते हनीला घेऊन येणार म्हणजे येणार आणि हनीचं लग्न तिच्या बाबांनी ठरवून दिलेल्या मुहूर्तावरच होणार. पण ते तुझ्याशी होणार. मुहूर्त टळू द्यायचा नाही. शिस्त म्हणजे शिस्त. सर, हे ऑफिस नाहीये, मंदिर आहे ना, मंदिर. ओ आय सी, सॉरी, विसरलो होतो हे मंदिर आहे. मी आता एक काम करतो, मी जाऊन डायरेक्ट देवासमोरच बसतो. जोपर्यंत हनी आणि देसाईचं लग्न होत नाही तोपर्यंत मी तिथून हलणार नाही. आणि ते लग्न झालं तर मी देवाला 1 किलो पेढे देईन. 1 किलो जास्त होतात. ½ kg विल डू. ओके, मी जातो. बस तिकडे. अभि, काय रे, काय झालं? तू असं का शांत बसून आहेस? तुला शाळेत कुणी काही बोललं का? काहीतरी नक्कीच झालंय. एरवी बघ, इतकी बडबड करतोस की अख्खं घर दणाणून टाकतोस, आणि आज तू शांत आहेस तर घर पण शांत आहे. काय झालंय अभि? सांग बरं मला. मला रमाताईची आठवण येते. मी तिला कॉल केला होता पण कॉल लागलाच नाही. तिने मला फक्त एकदाच कॉल केलं होतं आणि त्यानंतर एकही कॉल केला नाही. रमाताई मला विसरली असेल का? अरे हा, असं काय वेड्यासारखा विचार करतोयस? रमाताई आपल्याला कशी काय विसरेल? मग ते मला कॉल का नाही करत आहे? अरे ती बिझी असेल कामात, पण मला खात्री आहे तिला सुद्धा तुझी तेवढीच आठवण येत असेल. आणि आपण तिला पुरोहितांच्या घरी पाठवलंय ना डिसिप्लिन शिकायला, मग ती बिझी आहे ना. तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती कॉल करेल. ती 4 नवीन गोष्टी शिकत असेल, कामं असतील ना रे तिला. तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती तुला कॉल करेल की. पण एक कॉल नाहीतर एक मेसेज करायला किती वेळ लागतो? आणि मला माहितीये रमाताईला माझी आठवणच येत नाही. अरे अभि, तू रडणं थांबव बरं. हे बघ, शांत हो बरं, शांत हो. हे बघ, रमाताई आपल्याला नक्की कॉल करेल. तिला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ती नक्की कॉल करेल. नाहीतर तू एक काम कर बरं, तू तिला परत फोन कर, ती उचलेल फोन. हा, रडायचं नाही. ये, शांत हो बरं. रमाताई आपली आहे की नाही, ती नक्की कॉल करेल. बिझी असेल रे ती. या अभिला सुद्धा कळलंय रमा त्या पुरोहितांच्या घरी खूप जास्त रमली. नाही, हे डेंजरस आहे. काही करून रमाला लवकरात लवकर परत आणायला जावं. हा, अगं तुझ्या रील बघ, या 2 मुली नाचाच्या नावाखाली इतकी धक्काबुक्की करतात ना. आयडिया, आपण रमाला घराबाहेर काढण्यासाठी असेच धक्के मारूया. काय बोलता तुम्ही? आई, अहो आता ह्यांनी शब्द दिलाय ना, महिनाभरच आहे ना. आणि रमा ना अल्लड आहे हो, ती लहान मुलीसारखी वागते. आई, तू तिचीच बाजू घे. हा, ए, तू ते अल्लड बिल्लडपणा काही सांगू नको.
केव्हा ती तिचे रंग दाखवेल ना पत्ता पण नाही लागणार आपल्याला. पण या सगळ्यात मला अश्विनीसाठी खूप वाईट वाटतं. आजी आता बघा ना, अश्विनी आपल्या राघवशी लग्न करण्याची आस लावून बसली आहे. ती रोज आपल्या घरी येत जात असते राघवला भेटायला, पण आपण कोणी लग्नाचा साधा विषय सुद्धा काढत नाही. त्यात आता या रमाला घरात आणून बसवलंय. कसं वाटत असेल तिला? तिला काय वाटेल ते वाटू दे. पण मला सांग, आपल्या घरात कधीतरी कोणी म्हणालंय का की दादा आणि अश्विनीचं लग्न होणार? यांना त्यांच्या नात्याबद्दल काही हरकत नसेल, पण मला असं वाटतं की राघवच्या मनात अश्विनीबद्दल असं काहीच नाहीये. आई म्हणजे काय अगं, नाहीच आहे. मी सांगते ना, त्याच्या मनात असं काहीच नाहीये. आणि राघवचं लग्न त्याच्या पसंतीच्या मुलीशीच करून द्यायचंय. आणि आपल्या सगळ्यांच्या पसंतीने सुद्धा. सगळं बरोबर आहे, पण राघवचं जर दुसऱ्या मुलीशी लग्न झालं तर अश्विनीची काय अवस्था होईल? तेव्हाच तेव्हा बघू ग. आत्तापासून आपण राघवच्या लग्नाचा कशाला विचार करायचा? अगं शालिनी, पण राघवच्या लग्नाचा विचार कधी ना कधी करायलाच लागणार ना. अगं पण आबांनी सांगितलंय ना, जोपर्यंत आपल्या गावातल्या मंदिराचं काम होत नाही तोपर्यंत दादाचं लग्न करायचं नाहीये. हो, पण ते काम कधी पूर्ण होणार आहे? म्हणजे किती दिवस, महिने, वर्ष लागतील आपल्याला काहीच माहित नाहीये. तोपर्यंत हा विषय आपण बंद ठेवायचा आहे का? उलट मला तर वाटतंय राघवच्या लग्नाची आपण घाईच करायला पाहिजे. नाहीतर या रमासारखी कोणीतरी नटमोगरी येईल आणि आपल्या राघवाला स्वतःच्या जाळ्यात ओढेल. हो ना, मला सुद्धा तीच भीती वाटते. हा राघव खूप भोळा आहे तसा. आणि या नटव्या मुलींचं काहीच सांगता येत नाही. हाच रमा तिचं काय? आई, हल्ली राघव खूप जास्त वेळ रमाच्या सहवासात असतो. आई, मला असं वाटतं की राघव आणि रमाची मैत्री गरजेपेक्षा जास्त वाढायला नको. दादा सारखं रमा करत होता. मला नाही आवडत ते. थांब, मी तर गजाला सांगते की या मुलीवर जे काही संस्कार वगैरे करायचे आहेत ना ते चटचट कर आणि एकदाची तिला तिच्या घरी पाठवून दे. हा निखारा आपल्या घरात नको, नाहीतर त्या मुलीला वळण लागायच्या आधी आपला राघवच बिघडायचा. अगं पण आजी, आबा कधीही रमासारख्या मुलीला सून करून घेणार नाही. आणि दादा सुद्धा आबांना जे आवडणार नाही असं काही करणारच नाही. तेवढा शहाणा आहे तो. राघवचं शहाणपण नेमकं रमाच्या बाबतीत जायला नको. माझा राघववरचा विश्वास हल्ली रमामुळे डळमळीत व्हायला लागलाय. तुझा अगं कसला विचार करते? काही नाही. मॅडम, सगळं अवघडून बसलोय. आता कसे बाहेर पडणार होत आपण? कोणतरी संपलं, सगळं संपलं. मला बाबा आता मारून टाकतील. मला खूप भीती वाटते रमा. आणि असं काही नाही होणार आहे. रमा मॅडम, हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाही. जे लग्न आबा लावायला आलेत त्याच लग्नात मी मुहूर्त घालतोय. मला नाही जमणार. सर, हनी अजून आली नाहीये. मला असं वाटतं हनीच्या घरी नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. मी आधीच सांगत होतो,
हनीचा बाप आहे ना राक्षस आहे, राक्षस. तो कधीही आमचं लग्न होऊ देणार नाही. मी स्वतःचा जीव देत होतो ना, तेच बरोबर होतं. सुटलो असतो या सगळ्यातून. रमा मॅडम, हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाहीये. जे लग्न आबा लावायला आलेत त्याच लग्नात मी मुहूर्त घालतोय. मला नाही जमणार. राघव, इमोशन्स पेक्षा सिच्युएशनचा विचार कर. काय राईट आहे, काय रॉंग आहे, ह्या सगळ्यापेक्षा आपण दोन लोकांना एकत्र आणतो हे जास्त इम्पॉर्टंट नाहीये का? राघव सर, हे बघा, नाव इट्स टू लेट. आपल्याला हे जमवायलाच हवं. हे बघा, नाहीतर ते बाउन्सर्स आपल्याला मारून टाकतील. बाबा तर वैभवचा पण जीव घेतील. रमा, मला खूप भीती वाटते ग. तोंड लागणार काही नाही म्हणून. हे बघा, आपल्याला अंकल गुरुजींनी बघायच्या आत इथलं निघायला पाहिजे. चला. हनी, काय झालं हनी? रमा, मला खरंच खूप भीती वाटते. तुला माहितीये का, आपण बाबांच्या तावडीत सापडलो ना तर ते आपल्या सगळ्यांचा जीव घेतील. आपण बाहेर कसं पडायचं? आणि मॅडम, तुमचं लग्न होईल आणि वैभव सरांशीच होईल. आपला मार्ग चुकला असला तरी आपला उद्देश चांगला आहे. ओके, फक्त ह्या सगळ्यात कोणी दुखावलं जाणार नाही एवढीच काळजी घ्यायची आपल्याला. आपण जायचं कसं? त्यांनी तर गेट बंद केला आहे. एक मिनिट, आमच्या घराचं मागचं दार ओपन असेल, आपण तिथून जाऊ शकतो. मी वासू आणि नेहाला सांगते तुझ्या मागच्या गेटवर यायला. राघव सर, फोन दे. पटकन द्या. हॅलो वासू, नेहाच्या घराच्या मागच्या गेट जवळ ये. तिथे जवळच असेल, पटकन ये. ओके. कुठे असेल माझ्या आणि बाबा, तुम्ही शांत राहा ना. बोला, सापडली का ती? अरे, ती सापडत नाही म्हणजे काय? असे कसे गायब होऊ शकतात? हनीला तिच्या रूम मधून बाहेर घेऊन गेलेच कसे ते? अहो साहेब, त्या दोघांमधली ती मुलगी आहे ना, महा डेंजर आहे. बोलता बोलता आम्हाला कसं फसवलं काहीच कळलंच नाही. हनीला जर ते पळवून घेऊन गेले ना तर तुम्हाला सगळ्यांना जमिनीत गाडीन मी. यजमान तुम्ही शांत व्हा. हा, हे रागाच्या भरात असं काहीतरी बोलू नका. हे बघा वहिनी, मला सांगा, तुमच्या मुलीच्या लग्नात हे असं काहीतरी घडणार आहे याची तुम्हाला कल्पना होती का? हो गुरुजी, थोडीशी कल्पना होती. म्हणून हे बाउन्सर बोलवले होते. त्याचा काही उपयोग झाला नाही गुरुजी. प्रेमाची भानगड आहे हो गुरुजी. माझी मुलगी तिच्या ऑफिस मधल्या कुठल्या तरी फालतू मुलाच्या प्रेमात पडली आहे. अरे देवा. आणि त्याच मुलाशी लग्न करायचं असा हट्ट धरून बसलीये. आता तुम्ही मला सांगा, मुलांचं बरं वाईट हे त्यांच्या आई वडिलांनाच कळतं की नाही? हो ना. अहो, म्हणून आम्ही घाईघाईत तिचं दुसरीकडे लग्न ठरवलं. पण त्या दोघांनी येऊन गडबड केली. ते दोघंही नक्कीच हनीच्या ऑफिस मधले असणार. हनीच्या आयुष्याचा सत्यानाश करायला आलेत ते.
खरंच ते दोघेही फार चुकीचे वागलेले. आपण एखाद्या मुलीच्या आयुष्याशी असा खेळ करताना त्यांना काहीच वाटलं नसेल. अहो तो मुलगा तो अगदी साधा भोळा दिसत होता हो, पण त्या भोळ्या चेहऱ्यामागे एक राक्षस लपलेला होता हे नव्हतं माहिती. तुम्हाला सांगते गुरुजी, ही सगळी आयडिया ना त्याचीच असणार. त्या मुलीला ना त्यानेच पडवलं असणार. गुरुजी कसं होणार हो माझ्या हनीचं आता? खूप काळजी वाटते हो तिची. वहिनी तुम्ही शांत व्हा. हे बघा, माणसं गेली आहेत ना मुलीला शोधायला, ते सुखरूप परत आणतील तिला. मला आश्चर्य वाटतंय यजमान, तो मुलगा असा कसा वागला. आपण कुणाची तरी बदनामी करतो एवढी साधी गोष्ट त्याच्या लक्षात येऊ नये. आजच्या तरुण पिढीवर संस्कार करण्यात आई वडील कमी पडतायत की काय असं वाटायला लागलं आहे. परमेश्वर करो आणि तो मुलगा चुकीच्या मार्गाने जात असेल तर तो लवकर भानावर येवो हीच इच्छा. तर अशा मुलांमुळे एक दिवस समाज रसातळाला जाईल. स्वतःचा जीव देत होतो ना तेच बरोबर होतं. सुटलो असतो या सगळ्यातून. नाही 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 सर, वैभव सर नको. रॉंग रॉंग रॉंग, ऑल रॉंग. अरे प्रेमात पडलेली माणसं असा धीर सोडत नसतात. ती गर्लफ्रेंडच्या राक्षस बापाबरोबर युद्ध करत असतात, गर्लफ्रेंडला पळवून आणत असतात आणि मग तिच्याशी लग्न करून सुखाने संसार थाटत असतात ते. आणि मग त्यांना छोटी छोटी उलुलुलु उलुलुलु 5-6 पोरं होत असतात. 5-6? मागे विसरलोस मी. 1-2 ठीक आहे. अरे हेच तुझ्या आणि हनीच्या आयुष्यामध्ये सुद्धा होणार आहे. हे भविष्य मी कालच पाहिलं आणि म्हणून तुमच्या प्लॅन मध्ये सामील झालोय. आणि माझं भविष्य कधीच खोटं ठरत नसतं. अहो पण आतापर्यंत सर रमा आणि राघवने हनीला घेऊन यायला पाहिजे होतं. आणि हनीला किडनॅप करताना ते दोघं पकडले गेले तर? नाही नाही नाही, म्हणजे हनीचे बाबा इथे पोलिसांना घेऊन येतील आणि पोलीस आपल्या सगळ्यांना पकडतील. नाही, असं काही होणार नाहीये. असं काहीही होणार नाहीये. शेवटी विजय हा प्रेमाचाच होणार आहे. बोला, प्रेमाचा विजय असो, प्रेमाचा विजय असो. जर बबली सरांचं भविष्य हनी आणि वैभवच्या बाबतीत खरं झालं ना, तर ते रमा आणि राघवच्या बाबतीत पण खरंच होणार. सरांची मिस ती मिसेस ती होणार. काय ग, आज खूप वेळ घेऊन तयार होतीयस. काही खास प्लॅन आहे वाटतं? काही नाही गाई, खास प्लॅन काय असणार? मैत्रिणीला भेटायला जातीये. दे इकडे, देवी करते. अगं फोन येतोय बघ. हरुषी, अगं पण कोण इतकं फोन करते तुला? माहित नाही गाई, अननोन नंबर आहे म्हणून तर इग्नोर करते. हरुषी खरं बोलतेस ना? बबली सर, माझा आता टेन्शनने जीव जाईल. ते काही नाही, पोलिसांना तिथे घेऊन जाऊया आणि त्यांना सांगूयात की हनीचे बाबा तिचं लग्न जबरदस्ती लावतात. हो, आपण असंच करूयात. अरे थांबा, आधी स्वतःचा ब्रेन वापरायला शिका. अरे पोलिसांना जर इन्व्हॉल्व करायचं होतं तर हा प्लॅन कशासाठी केला आपण? आणि समजा आता आपण पोलिसांना इन्व्हॉल्व केलं तर ते हनीच्या घरी जाऊन हनीच्या किडनॅपिंगच्या केसमध्ये रमा आणि राघवलाच आत टाकतील. मग काय करायचं आपण? वेट, थोडा वेळ वाट बघूया, इथेच थांबूया. ते नक्की येतील. ओके,
काम डाऊन. हे बघा मी सांगतो, दीर्घ श्वास घ्या. अहो सर, इथे माझा श्वास बंद पडण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही काय दीर्घ श्वास घ्यायला सांगताय? देसाई, लिसन टू मी. ती लोक कधीही या ठिकाणी पोहोचतील आणि ती एकदा इथे पोहोचली की मग ड ड ड ड ड ड ड ड ड ड. म्हणजे असं का विचारतेस आई? असं नाही आरुषी, तुला कोणीतरी मिस कॉल देतंय याचा अर्थ त्या व्यक्तीला तुझ्याशी बोलायचंय पण धीर होत नाहीये. कदाचित एखाद्या मुलाला तू आवडतेस असं असू शकतं. मला सांग, तुला कोणी मुलगा आवडतो का? नाही गाई, असं काहीच नाही. मुलं काय कुठून कुठून माझा नंबर मिळवतात आणि मला कॉल करत राहतात, पण मी इग्नोर करते. खरंच ना? हो आई, आणि असं काय असेल तर मी तुला सांगेन ना. आणि मला माहितीये तू मला नक्की समजून घेशील. अगं मी नक्की समजून घेईन. हे बघ आरुषी, तू प्रेमात पडायला माझी अजिबात हरकत नाहीये. प्रेम काय खूप सुंदर असतं ते, पण ते असं वाहवत जाऊन आंधळेपणाने करायचं नसतं. उलट ते कसं टिकवता येईल याची काळजी घ्यावी लागते. आणि ज्या व्यक्तीवरती आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीशी आपलं लग्न नाही झालं ना, तर अख्खं आयुष्य दुःखात जाऊ शकतं. अगं आई, तू तर एकदम सिरियस झालीस. पण काळजी करू नकोस, मी हे सगळं नक्की लक्षात ठेवेन. मी निघू आता? जा. बर, बाय. बाय. आरुषी समजूतदार आहे, त्यामुळे ती समजून घेईल. पण खरं तर हा सल्ला लावण्या त्यांनी रमाला सुद्धा द्यायला हवा, नाहीतर तिच्या अल्लडपणामुळे ती वाहवत जाईल. वासू, हीच आहे वाटतं बंगल्याची मागची बाजू. होय होय, हीच असेल. चला चला मॅडम, चला. बाबा बाबा बाबा, मॅडम राघव सर आणि हनी मॅडम कुठे? राघव सर! अगं रमा, एक मिनिट, काय झालं? काय होतंय तुम्हाला? काय होतंय? राघव सर, चला पटकन, फास्ट कम, फास्ट हनी, फास्ट कम, फास्ट. राघव सर, चला फास्ट. अरे उभे काय आज सगळे, पकडा त्यांना. राघव सर, पळा, हनी पळ. हनी मॅडम चला, ते बरे, चला. पकडा त्यांना. आणि नुसतं पकडू नका, संपून टाका त्यांना. भोळ्या चेहऱ्याचा मुलगा त्यांचा लीडर आहे, लीडर. अरे कुठे जायचे आहे बाप? त्याच्या आई बापांनी त्याच्यावर चांगले संस्कार केलेच नाहीयेत का? अरे अशा मुलांना जन्म दिल्याची त्याच्या आई बापांना लाज वाटली पाहिजे, लाज. जीव दिला पाहिजे त्यांनी. अहो, त्याने त्या दुसऱ्या मुलीची मदत घेतली आणि आपल्या हनीची मैत्रीण म्हणून तिला पुढे केली आणि आपल्या हनीला किडनॅप केलं त्याने. कुठे फेडेल तो हे पाप? एक नंबरचा गुंड आहे, गुंड. या अशा मुलांमुळे आपल्यासारख्यांच्या मुली सेफ नसतात. ही अशी मुलं म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे, कीड. आज त्याने एका भोळ्या मुलीला हाताशी धरून आपल्या हानीला पळवलं. त्याचं नाव वाटोळ होईल, वाटोळ. अशा मुलांची आणि त्याच्या आई बापांची जगण्याची सुद्धा लायकी नाहीये. माफ करा गुरुजी, आम्ही तुम्हाला हानीचं लग्न लावण्यासाठी बोलवलं, पण कुठल्या तरी गुंड मुलाने आमच्या हानीच्या आयुष्याचा सत्यानाश केला. आमचे शाप आहेत त्या मुलाला. आमच्या मुलीचं आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलं. त्याचं कधीही चांगलं होणार नाही. यजमान, जे झालं ते वाईट झालेलं आहे. तुम्ही त्या मुलाला शिक्षा करा. तो
तो शिक्षेस पात्र आहेच आहेच. पुन्हा लागला का फोन? नाही करते करा ट्राय करा. बस झालं, आता नाही सहन होत. मी 10 मोजायच्या आत जर हनी इथे आली नाही तर मी आता खरोखरच जीव देईन. अरे यार देसाई, अरे सर तुम्ही काय देसाई 1 देसाई स्टॉप इट यार. 2 सर नाही देसाई काम 3 देसाई 4 4.5 5 5.1 listen 5.3 10 देसाई मी आता इथेच देवासमोर डोकं आपटून माझा जीव देईन. मी म्हणालो होतो माझं भविष्य खरं निघणार म्हणजे निघणारच. आणि मला ही सुद्धा गॅरंटी होती की तुम्ही दोघं हनीला इथे घेऊन येणार म्हणजे येणार. आय एम सो प्राऊड ऑफ यू. सर हनीला इथे आणण्यासाठी आम्हाला खूप डिफिकल्टीजला फेस करावं लागलं. काय काय करावं लागलं माहितीये? काय करून म्हणजे सर हनीच्या घरच्यांना कळलंय की आपण तिला किडनॅप करून आणलंय. हो, आणि त्यांचे सेक्युरिटी गार्ड पण आमच्या मागे लागले. हो सर, ते तर आता सुद्धा मला शोधत असतील. आणि बाबा तर रमा आणि राघव सरांवर तर खूपच चिडलेत. ते सुरक्षा रक्षक इथे कुठल्याही क्षणी येऊन पोहोचू शकतात. नो पण त्यांना कळणार कसं की आपण नेमकं कुठे आहोत ते? बबली सर, आम्ही तिथून निघालो तेव्हा त्यांनी आमचा पाठलाग केला, त्यामुळे त्यांना माहिती आम्ही कुठल्या दिशेला आलोय ते.